कृष्णा दादा चालू केलं. संपवा ना. त्यांच्या अंतर्गत बैठक सुरू आहे. त्यानंतर बंद कमी केलं हो तुम्हाला त्या कॅमेराचा लागेल ना बूम. सुरू करा. बैठक सुरू झाली मात्र त्यांना सहभागी करून घेतलेलं नाही आहे असं त्यांचा दावा आहे. आणि काय सुरू झालं सुरू होती का बैठक? अरे आडे तुमच्या काय काय मागण्या आहेत खरं तर या बैठकीकडून? अरे आता झालं ना ऑनेर यार कृष्णा दादा सगळ्यांची प्रेम आहे. माझा उचकून त्याला बस तुमच्या नाराजी आहे का तुम्हाला बैठकीत सहभागी करून घ्यायचं? नाही मला आता बंद कसं करायचं? मग मला काय बोलली ही जी गॅजेट तुम्ही घेऊन आलात हैदराबादचं त्याच्यात काही नंबरिंग्स तुम्ही काढले माहीत चालू कर. ते सुद्धा तुम्ही काढले काय काय बरं, ठीक आहे, राहू दे. फक्त धर. 1891च्या आसपासची सुद्धा यामध्ये काही रेकॉर्ड सापडत आहेत हैदराबाद गॅजेट. ते कसे रेकॉर्ड आहेत मराठा कुणबी असल्याचे गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही पुरावे समोर आणले? गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आपण मागं सांगितलं होतं. आपण दिलेले पण आहे. आपण प्रचंड मोठी फाईल सरकारला दिलेली आहे. त्या अगोदर प्रचंड मोठी फाईल दिली. त्याच्यातनं हैदराबादचे गॅजेट दिलेले आपण बॉम्बे अरे माझं पण तुम्ही घ्या ना मग. आता सगळ्या दुनियात आल्यानंतर आहे ऑन आहे मराठवाड्यात घ्या ना. चालू आहे ना यार. असं काय करू लागला खाली नाही ते नाही आहे दिलेलं आहे. ते संपलं आपलं. त्याची शिक्के सुद्धा आपण मारून आपल्याकडे घेतलेले. त्यांना सगळं काय दिलेलं आहे. मराठा कुणबी एक कसा हेही दिलेलं आहे. ओबीसीच्या 83 क्रमांकावर ते मराठा आणि कुणबी एकच आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जात आहे तेही आपण पुरावे त्यांना दिलेले आहेत. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्याच्यानंतर तिथल्या मराठ्यांना आत्ताही आरक्षण याचे सुद्धा पुरावे दिले आपण हैदराबाद इथपर्यंत दिले. आम्ही तिथे जाऊ आणले आणि आता तर नोंदी सापडले पुरावा आहे. आता आमच्या त्यांना द्यायला कागद न राहिले कारण सगळे आम्ही त्यांना दिले. मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात? मला त्यांचं ऐकू द्या. त्यांचं नेमकं नेमकं काय आहे त्यांचं काय चाललंय हे मला आपण पाहिलं तर काही वेळातच या ठिकाणी बैठक सुरू होईल. अजून त्यांना बैठकीमध्ये सहभागी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या नोंदवलेली आहे. इतका मोठा आकडा म्हणजे आज जरी आपल्या मराठवाड्यातला नोंदींचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा जास्त आकडा हे गॅजेट सांगते. हो मराठवाड्यात तर नाहीच म्हणजे सगळे कुणबीच आहेत असं दाखवलेलं आहे. त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे त्या पद्धतीने झालं कृष्णा दादा. आकडेवारीच दिलेली. हो कृष्णा दादा इकडे या बरं. वायर आहे ना काही हो कृष्णा दादा इकडे या. असं नाही ना. तो हात घालून असं टाकून हो कृष्णा दादा इकडे या ना तुम्ही पहिले. हो माधव दादा आकडेवारीच काय माणूस आहे राव यार खरं. कोणत्या तालुक्यात किती मराठा होते चालू केलं. किती कुणबी होते हे सगळे आकडेच दिलेले. हे त्यांचं आमचे नाही. याचे पुरावे आम्ही करीब काय साहेब कृष्णा दादा कामं लावून टाकतात. या समितीकडे मी सुद्धा काय मी दिलेले. टाकलं का ते? याच्या पाठीमागे गॅजेट सुद्धा दिलेले. तुमच्या दौलताबादचा सुद्धा उल्लेख आला सगळे सगळे तालुके आहेत. म्हणजे इथं मराठा नाहीच आहे मराठवाड्यात. सगळे कुणबीच आहेत. मग हे गेले कुठं?
ते आम्ही त्यावेळेस प्रश्न करत होतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखी एकदा तुमच्या पुढच्या बाहेर काढून बघा. ज्यावेळेस आपली महादेव साहेबांनी आपल्या भेट गेली त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही की मराठी गेले कुठं मराठवाड्यात आणखी उल्लेख सांगतो पाटील मी तुम्हाला. इथं खंडाळा नावाचं गाव आहे, माईक काढून देतो. दुसरं दावरवाडी नावाचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये. त्या गावात लोकसंख्या सुद्धा या गॅजेटमध्ये सांगितलेली दिसते. हो फक्त इंग्लिश मला जुळत नाही म्हणून मला वाचता आहे ना मी त्याच्यावर त्यासाठी काड्याला लावून ठेवल्या ते का काड्या नाही, हे जे तुम्ही लिहून ठेवले ह्या सगळ्या नोंदी आमच्याकडे काय अभ्यास कमी आहे. सचिन दादा आमच्याकडे काय महाजन साहेब बोंबा इकडे आमच्याकडे काय अभ्यासक कमी आहेत का आमच्याकडे काय अभ्यासक कमी आहेत. सगळे पुरावे तुम्ही आता सरकारला दाखवणार. ए सचिन भाऊ माईक खाली देणार आहे. काय मरमर नितेश माझा माईक धर. तुम्ही म्हणता की इंग्रजीचं कुठलं जमत नाही. थोडं सगळ्या इंग्रजीच्या नोंदी तुम्ही ठेवली. मी फुले द्या ते निजाम भाऊनी फुलते त्या आता मला थोडं सुरुवातीला आमचं घेऊ की हे जे आहे केवळ संभाजीनगर जिल्ह्याचं औरंगाबाद जिल्ह्याचं गॅजेट आहे. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा पण अभ्यास केलेला होता, त्या सगळ्या नोंदी आहेत, त्या सगळं ते आहे का पेजेस? नाही ते पटकन ओळखायला यावं म्हणून म्हणून त्याच्यात ते हे केलेले पण आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांना. या दुसऱ्या उल्लेखाकडे होतं सिंधिया होळकर भोसले त्या ज्या काही संस्थानं होत्या त्यांच्या सुद्धा रेकॉर्डमध्ये मराठी कुणबी असल्याचे उल्लेख केले. इंग्लिश मीटिंग त्याला सेटिंग गाडीने हे करून ठेवलेले. मागे तुम्ही एक उल्लेख केला होता की राजघराण्याकडे जे असलेले दस्तर आहेत ते सुद्धा तपासले जावेत, त्यामध्ये सुद्धा काही नोंदी सापडू शकतात. हो मी मागे सांगितलं ना तुम्हाला याचं तर हे तर सांगितलं पण याच्या अगोदर मी सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या सगळा मराठा समाज आपल्याला असे त्यांना आपण गायकवाड आयोगामध्ये जे उल्लेख होते गायकवाड आयोगामध्ये आपण दिले त्या गॅजेटचे दिलेले नाही. आपण जे खरं आहे बोलणार गायकवाड आयोगामधून जे त्यांनी दिले होते ती याच्या जिल्ह्यात उदाहरणार्थ संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी आहेत. मराठ्यांचा कॉलममध्ये 0 आहे. 97,000 परभणी जिल्ह्यात आहेत. उदाहरणार्थ कमी जास्त अंदाज होईल आता माझ्या लक्षात नाही म्हणून 97,000 कुणबी आहेत. तर मग मराठा किती तर 0. जालना जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात 1 लाख काहीतरी 47,000 कुणबी. मराठा किती तर 0. मग हे गेले पुढं. तोच मुद्दा आहे की गायकवाड आयोगाने जे पूर्ण पुस्तक बुक तयार केलं होतं त्याचाही तुम्ही रेफरन्स घेतला होता. हो त्याच वेळेस आम्ही त्याचं दिलं मराठीत हे करून दिलं त्याचं. एक जण इंग्लिश वाचणारा बसला त्याच्याकडून त्या मराठीत करून आम्ही त्यांना पानं दिले. आम्ही हैदराबाद संस्थांमधून सुद्धा म्हणजे त्या हैदराबादमधून सुद्धा मराठीतील लेख पुरावे आणले की ते तिथं आरक्षणात येतं. आम्ही जर तिकडं असतो तर आरक्षणात राहिलो असतो. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा कुणबीची. आता हे तुम्ही सगळ्या नोंदी सांगितलं पण आज ह्या सगळ्या इथं आणण्याचं काय ते म्हणतात ना सापडा ना आम्हाला ते म्हणून दाखवणार. मग ते मागं दिलं तर आमचं फेकून दिलं पण का आता तुम्ही दाखवायला सगळं घेऊन आलेत हे वाढ दिसतात पण कॉम्प्युटर लॅपटॉप बंद झालाय. ते लॅपटॉप बंद केला. पाटील हे बघून तुम्हाला ऍड करत नाहीत बैठकीत. ते तुमची प्रेस चालू आहे म्हणून तुम्हाला बैठकीत घेत नाहीत. तर बैठक संपवा की प्रेस संपवा तुम्ही. बरं मग आपण प्रेस काय करू थांबू. तुमची मला चालू लाईव्ह म्हणून सगळे तुम्हाला तिकडे कुठं सांगितलं मला तहसीलदारने कुठं सांगितलं मला कुठं निरोपाला बैठक सुरू झाली. नाही पण मध्ये बैठक सुरू आहे. झालं होतं ना. पाटीलच्या बैठक सुरू आहे. तेच म्हणतो ते बैठक डिस्कनेक्ट झालंय. बरं आपण काय करू थोडी पत्रकार परिषद बैठक महत्वाची आहे. बैठक झाल्यानंतर बोलू. ओके चला बाजूला सर सचिन भाऊ ये इकडे काय सांगा मला मीडियामुळे असलं तर मला यांना मग म्हणायला बाबा भाऊ थोडं खाली थांबा काय अडचण नाही पण मीडियामुळे पण ते म्हणजे पाटील साहेब तुम्ही आता मोकळे बसा. पाटील साहेब त्यांची अंतर्गत बैठक चालू आहे ती झाल्यावर तुम्हाला ऍड करणार आहेत अशी त्यांची. त्यामुळे बाकीचं सगळं सुरू आहे. सचिन भाऊ खालचं दाबा. हो सचिन भाऊ असं इकडे बसून घ्या थोडंसं.
ऑन करू. अहो मागं नका येऊ, असं तिकडे बसा. आपलं गॅजेट ठेवा आणि ते सुरू होतं. हो पाटील. हो पाटील. चला. तुम्ही म्हणा पत्रकार खाली उतरावं. विनोद भाई पकडा 2 मिनिटं, असं पकडा 2 मिनिटं. वर नको हे पत्रकार सगळे काढा. उलट उलट हा चालेल चालेल. तुमचं काम होतं ना. सुरू करून ठेवा करून ठेवा. हाईट देतो. नाही ते ठरलेलं आहे घ्यायचं. अहो पाटील साहेब, त्यांच्या अंतर्गत एक बैठक झाली. ती अंतर्गत माहिती झाल्यानंतर तुम्हाला ऍड करणार माहिती. ती लिंक आहे, ती लिंक सुरू असेल त्यांच्या अंतर्गत ज्या आहेत त्या बाबी त्यांच्या करता येतात. आणि ते झाल्यावर क्लिअर झाल्यावर तुम्हाला ते ऍड करतात. बैठक सुरू झाली. हे खरं आहे, हे मीडिया अहो मी सांगतो ना, आपण तुमचं ते गॅजेट ठेवल्यावर ओपन कसं ते चुकीनं झालं दणकनी त्यांचा तिकडचा. डिस्कनेक्ट केलं. तुम्ही गॅजेट ठेवलं तर त्याची लिंक झाली ओपन. बैठक सुरू झाली. मला यावं लागेल तिथं सुरू करायला. नाही पण त्यांनी कनेक्ट केलं टॅब सुरू झाले की हे 100% करून ठेवलंय आपण. थोडं पाहिजे नाही आपली झूमची साधी एक कसं असते टेस्टिंग. हे का बोली येस येस येस. लागलं तर मी दोन्ही हँडल करून घेऊ. दत्ता भाऊ, हो दत्ता भाऊ, आपला जो बूम आहे ना आपला, तो चालू करून घेऊन जातो किती. हा इकडचा चालू आहे तो फक्त हे बघा तिथं स्पीकर जो तिथं घेऊन जातो. अरे वो ऐसा हो रहा हो.
हाँ मैं हट जाऊंगा ना बाजू में कैमरा हाँ ना बस क्या रे त्यांनी आपल्याला ते कनेक्शन दिलं ना दुसरे विषय चालू होते. टेस्ट केलं ऐका ना मी सेफ्टीसाठी आता बॅटरी चेंज करून ठेवतो बॅटरी चालू आहे हा, लगेच करतो लगेच म्हणजे काय सेफ्टी आपल्याला उगाच लफडे नको ओके ठीक आहे थँक्यू मीटिंगचं पार्किंग आपलं रेग्युलर आलं आडेकडे माझं नाही काय नाही पण थांबा एक मिनिट प्रतीक्षा काय असलं पाहिजे प्रतीक्षित असलं लिंक देखो ना जज लोकांची बैठक चालू हां बोला ना हे आडे लाईव्ह सोर्स बंद झाला
बघतो हेड झाला ऑटोमॅटिक बंद झाला म्हणे. नाही ऑटोमॅटिक झाला म्हणे बंद युनिट. मग काय हरकत नाही. मला वाटलं इथे हॅलो नाही ना आणखी त्यांना घेतलेलंच नाही बाळा. नाही कसली किती ती अनेक पण आहे ना आपल्याकडे. पाटील तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्या फ्रेममध्ये काही दुसरे चॅनलचे लोक दिसू लागले तर ते आम्हाला घेता येत नाही. थोडंसं प्लीज बसू द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण मग ते फ्रेम नाही वापरता येत ना आम्हाला. बघ ती पण आहे आपल्याकडे, जो पाठी मागून आहे ना फ्रेम, ती मनोज जरांगे ऑफिशियल. हो दत्ता आपल्या बूम मध्ये साऊंड द्या ना थोडं मला. ओके 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 ओके.
भूमी अभिलेख होते ते घेतलं ना हां तो पुरावा म्हणून मुख्य पुरावा म्हणून तो ॲड करायचा मुख्य पुरावा म्हणून हां सर आलं सर पाठवली नाही ठीक लातूर जिल्ह्यात 904 गाव धाराशिवमध्ये 687 संभाजीनगरमध्ये 0 तपास जालन्यात 912 आमच्याकडे ती टीम आली ते तपास अरे सभी भाई हां असं काही दुसरी लिंक येते लगेच टाकले की तुझे ना फुकटची बंदी तिथं वाटायला गेला त्याचं काय नियम आहेत त्यामध्ये मुख्य नाही नाही आहे हायेस्ट बीड दिले आहे तुम्हाला बूमचा ऑडिओ भेटतो चायना 2 येतोय ना नाही चायना 2 ला हा सध्या तिथे दूर ठेवलेला आहे तो पण येतोय ना बघा आता बघा दोन मिनटं थांबा आता तुम्हाला प्लस 15 करावं लागेल लेवल फुल आहे 2 मिनटं मी करतो चालू ठेवा फक्त लगेच चेक करून ऑडिओ लेवल चॅनल हां
ठीक आहे, आता चेक करा. ओके ना आता? समजलं मला ते कशामुळे झालं, करून टाकलं. काही नाही, आपण DVI कमी केलं होतं ना तेव्हा लेपलसाठी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक ठीक. हो ठीक. आता माझ्याजवळ 2-3 दिवसापासून येऊन येतो, कधी प्रॉब्लेम आला का त्याला? मग ते सांगतो ना मी. बरोबर. आता कंटिन्यू चालू आहे काल म्हणते. फेसबुकला खाली ओपन स्पेसमध्येच आहे, ओपन स्पेसमध्येच आहे, खाली ठेवलेलं आहे काय पोटचं. ठीक आहे. कनेक्ट झाले का? कनेक्ट झाले का? 5 मिनिट इथे लिंक येते, नवीन लिंक येते. चिवडा खाता का? चिमन चिवडा. हॅलो अरे आता सही ठेव. नको. कांदा को लागले काय होतं चिवडा हे काय खायचं भैया आहे नाही ना जाऊ दे ना. नाही अरे मी बोलले ठेवणार आपण पाहू म्हणून. आता केलं खाली बस का? कधी कधी सांगून काय बोललं काय ऐकवलं
ते तर ऐकून घेऊन डायरेक्ट कामावर बैठक संपली म्हणते मी. नाही, मला आता लिंक पाठवतात पहिली लिंक काहीतरी प्रॉब्लेम येतोय सेकंड लिंक कसं कोणाला केली भाऊ व्यवस्थित आमच्यावर भरोसा नाही आता सर्व खाली बसा राहू एकदाच टेबल हलतो म्हणून म्हणतो. नाही नाही, मला खाली बसावर बसायचं शिवरा खाल्ला भूक लागली पुन्हा लागलं बाहेर आणि वजन वाढू नये म्हणून शिवरा खाल्ला. आणि अपलोड करत राहतो वेगवेगळे त्यात शोधून प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट ओपन करून डेटा घेऊन अपडेट नाही तपासते. पूर्ण आम्ही पाणी पोलीस आपल्याकडे जेवढे महसूल तेवढे सगळं मी व्यवस्थित नाही मी करून देऊ टेन्शन. त्याच्यामध्ये काय आहे, आम्ही जी टीम नेमलेली ती प्रत्येक तालुक्याला गेली जिल्ह्याची जुन्या बिल्ल्याची त्यांच्यावर सगळं सोडलं आता हे केली त्यांनी इकडे पण गेलं ते तिथे सगळं विशेषतः मोडी जाणकार काही जुन्या 34 मोडीमध्ये पण म्हटले ते 6 वाजले तो 10 मिनिटं कोणी म्हटले ते की 10 मिनिटं कोणी बोलले होते की दुसरी लिंक लगेच पाठवतो 5-7 मिनिटं पहिले लिंक पाणी कुठे जाणार पाणी जॉईन करा म्हणजे जॉईन करायला लागेल. उठलं बरं जॉईन करायला नाही जाऊन या जाऊ जाऊन या. जाऊन येऊ द्या ना 2 मिनिटं जॉईन करा म्हटलं
जेवण व्यवस्थित जेवण नाही जेवण नाही हा, जाऊ. जॉईन करा ना. नाही नाही जेवणे बाबा मी तुला पैसे देतो. गाडी पण पडली. दुसरी लिंक आता टाक. दुसरं लिंक आली. व्हॉट्सअप ओपन आहे. पोस्ट करून लगेच आलं. पॉईंट झाला. नाही गेली. मागचं काय बैठकीत वेटिंग फॉर होस्ट. हो सुरूच नाही केलं. बरे जात तोपर्यंत फास्टला सुट्टी येत किती अलीकडे सरकू शकतो. नाही तुम्ही इथे कम्फर्ट बोरने जातो ना थोडंफार. प्लीज समोर येईल ना. समोरच्या कॅमेरा समोर येऊ द्या तुम्ही. आता कसं आहे माहिती आहे का, सर्वजण समोरून पाटलांना कव्हर करतात. मी आणि करतो. तुम्ही समोरून दिसतात ना मग. हां, आणि इथून लॅपटॉपवर जी मीटिंग चालू आहे ते येतं. त्याने आज NICची लिंक पाठवली. आता झूमची पाठवली.
ओ इरफान भाई, इरफान भाई, ओ इरफान भाई, चुप बैठो, आवाज मत करो ज़्यादा. समझा आम्हाला? झालं का नाही सुरुवात? नाही मग बोलताना तर तिथं आम्ही साऊंड देतो दोन्ही 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 मला थोडंसं गाईड कर जा. माईक सुरू करा. गाईड करायचं त्यासाठी आता चालू कनेक्ट करता येते Zoom मीटिंग. तुम्ही आता फ्रेम गाईड करता आता चालू कनेक्ट करता येते आणि घराने बोलताना थोडंसं दोघांची हेडफोन काढले तर येणार नाही आवाज. करून देऊ का? कारण की मला नंतर त्याला झूम करायचं यांच्यासाठी करायचं दत्तामध्ये नाही होणार. तुम्ही बोला. घेतलं की आम्ही तुम्ही थांबताय का इथे? भारी आहे, तुम्ही थांबताय का इथे? भारी आहे. तुम्ही थांबताय का इथे? नाही नाही थांब. याला आता मला सांग, याला इकडे इकडे करायचं. हां बस. हां थोडं 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 न थोडं बस का? त्यांनी फक्त अलाव करायचं तिकडे. आता ओपन करून ठेवू. मी देतो ना तुम्हाला. तुम्ही काय जॉईन करा म्हणते. पण तुम्ही चालू करतो. तुम्ही अलाव करा म्हणते. तुम्ही ॲक्सेप्ट करा म्हणते. हा पण जॉईन आहे. तुम्ही ॲक्सेप्ट करा म्हणते. हां आलो मग गाडीत तिकडे गेल्यामुळे थोडंसं त्यांनी आणखी होल्डर ठेवलं होतं. तुम्ही अलाव करा. ती तर नाही ना आता पहिली नाही. काय करावं होतं त्याला. किती बोलायचं. नवीनच आहे ना. करेक्ट. म्हणजे नाहीतर मग नाही ते पूर्ण NIC वापरून NIC वापरून फोन इथं हल्ला की होतं. झूमवर आहे.
आला तो विनोद आला, या इकडे. थांब थांब थांब. हो इकडे या, माधव दादा तुम्ही या इकडे. यार तुम्ही सोडा. माधव दादा इकडे या ना यार. मला थांब ना अरे काय हां सोडा. तुम्ही सुरूच नाही केले म्हणा तिकडे. एकच मिनिट. नवीन म्हटले ना. बस वाईट थोडं वाईट थोडं वाईट वाईट थोडं वाईट सोडा. थोडं हे कातडे घाला करा, तुम्ही घासा नाही जमत करा. या तुम्ही. थोडं पलीकडे पलीकडे घेतलं तरी चालतं इथे. हो माझा दादा हालू नका आता. नका ठेवू आता मला. तू चाली लोक तुझे दोन कागद आहेत तिथे येऊ शकतो. अरे पण मला पण आम्ही सुरू केले दिसतो. हो आम्ही दिसतो का? हो सध्या तरी संप सुरूच आहे. पण म्हटलं असं सांगतो व्हिडिओ सुरू करा. झाली सुरू. चला चला सुरू झालेली. हो मी तुला तरी आवाज येतो. हो हे बघा इथे येत नाही आवाज. आम्ही सांगतो तुम्हाला. हो साहेब येतो आवाज येतो. सुरू झाला. धन्यवाद सर. तुम्हाला पण हालू नका. यामध्ये जे पूर्वी प्रमाणपत्र आपल्या नागरिकांनुसार काम केलं त्या संदर्भामध्ये देखील सर्व कलेक्टर विभागीय आयुक्त आपल्या मीटिंगवर होते. सरांनी सूचना केलेली आहे की या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जे निर्णय झालेले दाखले असतील, उर्दूतले असतील, पारसीतले असतील, मोडी लिपीतले असतील, हे सर्व तपासावे. कारण जस्टिस शिंदे साहेब पण इकडे स्वतः उपस्थित आहेत आणि जस्टिस शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जवळपास 2,500 ते 3,000 मोठ्या आपण बसते ते तिकडे आहेत आणि आपण त्यांच्याही पत्रव्यवहार केला आहे आणि मला त्याच्यामध्ये माहिती दिली. दुसरा विषय जो आहे यामध्ये मागासवर्ग आयोग जो आहे आपल्या जिल्ह्याला सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या मागासवर्ग आयोगाला आपल्या संपूर्ण राज्यभरातून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी पूर्ण मदत करणे, मॅनपॉवर उपलब्ध करून देणे
मीटिंग अंतर्गत में रिस्पॉन्ड कमी करू बघा बघा ओके लागणी येते म्हणा याचं आउट ऑफ होता सुरू झालेलं आहे चालू नको विनोद एका ठिकाणी किती वाईट ओके 2 मिनटं ऑन एअर आहे का बस का ओके माधव दादा काय माणूस आहे राव अजून नका
फक्त हालू नका तुम्ही, ते हल्लं बी आहे सर्व हल्लं ते पत्ते पत्ते. झालेली आहे त्यांना काही जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेची माहिती प्राप्त होईल आणि
CM साहेब नमस्कार. आवाज येतो तुम्हाला? आवाज येतोय ना? मी शिकणं तर काय करणार नाही, परंतु जे ठरलं आहे त्याप्रमाणे बोलणार आहे. खूप या विषयावरती चर्चा समितीत झाली नाही, आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतं. ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि आमरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते CM साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकलं. ते उपोषण सोडताना आपल्या वतीने जे सरकारचे सन्माननीय मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले ते सुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत होते. उदय सामंत होते, त्यानंतर आंबे साहेब पण होते, आजी साहेब पण होते, बरेचसे त्यांचे बुच्ची भाऊ होते, आंबे साहेब पण होते, 5-6 जण पाठवले होते आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते, सुक्रे साहेब पण होते. त्यांच्या समस्या ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी सर तुम्हाला माझे होते की आम्हाला उपोषण तुमच्या शब्दाची मागणी म्हणतात माणूस सोडला मराठा समाजाने त्यावेळी तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाला उपोषण मागे घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस तुम्ही 4 शब्द घेतले होते ते ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार, परंतु त्या परिवाराचं सांगताना आपल्याकडे जर बघा तुमच्या छोटे साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहून सुद्धा द्या, ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचे असं ठरलेलं 1805 पासून सांगितलेलं नाही. 1805 पासून ते 67पर्यंत आणि 67पासून 2023-25 असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलं. तर त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच मध्ये शोधून घेऊ. ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीने घेण्यात आला होता. दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता. तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे, म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोय पण होतं तो, परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला. सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतं किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे की असलेच पाहिजे. याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे
बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आमचे पुरावे असताना महाराज आरक्षणामध्ये म्हणजे नाही. आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं, ज्याची नोंद सापडेल त्याला. मग तुम्ही जर याच्यातले 2 शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? शिंदे सर, ज्यावेळेस आपलं हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला, नोंदीवाल्यांचा. ज्याला नोंद मिळाली त्यालाच लाभ दिला गेला. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले. म्हणजे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, कक्षसुद्धा बंद करण्यात आले, हे मी घेतले नाही. हे 2 शब्द तर घेतले नाही, सगळे सोयरे घेण्यात काही प्रॉब्लेम नाही. याच्याचबरोबर तुम्हाला आणखी सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या. राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या, ते घ्या. शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, ते पण घेतल्या जात नाही आहे. म्हणजे आमच्या अधिकृत असताना तेही घेतली जात नाही. त्याच्यानंतर 33-34 तपास म्हणून सांगितलं. 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही. संभाजीनगर जिल्हे तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेखमध्ये घेतले, परंतु भूमी अभिलेखमध्ये 334 का घेतला नाही? म्हणजे ते आमच्या ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000पेक्षा जास्त नोंदी आहेत. 17,000पेक्षा जास्त. शिंदे सर, मी तुम्हाला विशेष करून सांगतो, यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्या, तपासल्या, लातूरमध्ये 33 गावं तपासले 904 पैकी. धाराशिवमध्ये 622 पैकी फक्त 57 तपासलेत गावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1300 पैकी 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा. जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासले, फक्त 12. हिंगोलीमधले, हे तुमच्याच वेबसाईटवरचं आहे, आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी. हिंगोलीमधले 718 पैकी फक्त 78 तपासले गेले. नांदेडमध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेले. ही मला बीडच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची. परभणीमध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेले. अहो, जर तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉईंट व्हायला लागले, फक्त 8 पॉईंट. मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय. 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबी असलेले सापडले. निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावर कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही. तुम्ही यांना सांभाळायला लागले, आमचे पोरं मरायला लागले. नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला, निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात. आत्ता का बरं आमच्यावर अन्याय? हा हे कोणाच्या सांगण्यावर आहे? ते कोणाच्या सांगण्यावर चालले? गावं जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपेक्षा? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे, तरच न्याय मिळेल ना. गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही. 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका प्रश्नाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाही. मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? मला कट केलं तर आम्ही दिसा नाही, आम्ही सुद्धा सगळ्याला शिंदे सर, आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये त्यांना कामावर करावं, कमी करावं हा हट्ट पण नाहीये. आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 0, 105 गावापैकी 0. हे बघा, शिरूर
शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासलेत. आम्हाला काय अधिकारी कामं कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही. आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एका दिवस मत असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केजमध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी 115 तपासले. गेवराई तालुक्यात 105, माझगावमध्ये 45 फक्त, आणि धारूरमध्ये तर फक्त 10 तपासले. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाही. आणि मग महाराष्ट्रात कसं असं, मी फक्त एका जिल्ह्यात एका बांधवाने मला आणून दिलं, शिंदे साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं, मी फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असू नये एवढं आमचं मत आहे. मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं आहे. स्पेशल ड्राईव्ह जीवामान आणि 100% तपासलं. आणि 33 त्याच्यामध्ये कुठेही काय हायगाय होणार नाही. आणि म्हणून हे आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरला देखील सूचना दिल्या. तर तो आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे तो सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% तपासणी. हो, ओके, धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही ते प्रत्येक गाव तपासण्याचे त्यांना आदेश देणार त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आत्तापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाही. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्या, त्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा. आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दल सांगितलं. मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आत्तापर्यंतची, की बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्याची ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा 0 पूर्ण कुणबी आहे. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत तिथे, एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, हे लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला, आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्या, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या 24 डिसेंबरपर्यंत. मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब तोही कायदा पारित झाला नाही. मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमक्या मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाही. आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडला, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले, तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या. इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवाली सापडलं तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुंडीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाही? हा एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत नाही, शासकीय नोंदी सांगतात. आम्ही जर आडमुठं बोलत असलो
आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका. हा इथून मागं मागणं होतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे, पण आमच्याकडे सातबारा नव्हता. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडणार, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी एनटी व्हीजेएनटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट वर्ग ओबीसी पण केला पाहिजे. आता इथं एकटंच खातं आमचा आमचा तिथं तिथं ही आहे आम्हाला हा येऊ द्या ना. एवढं तुम्ही एसटी 19 माणसं भरले बघू दे ना आम्हाला. हो आज 19 हे सगळ्या सगळ्या का चालवून नंतर म्हणतो गाडी भरली तर जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना ते एसटीत लोक किती बसले. ते एकटाच बसले टांगड्याला म्हणा. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात सर आम्ही ओबीसीमध्ये आहे. आम्ही आमची प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतो की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं, मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. त्या अगोदर त्या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय या संपूर्ण कामामध्ये काही हरगळ होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मगाशी म्हटलं की गाव तो त्या गावाचं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी व्हायचं. हे
काही आमच्या मनामध्ये पोटाचे आम्ही केलेलं नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, त्यांना टिकणार आरक्षण द्यायचं, कुठली जातीच्या या तपासायचं. आता तुम्ही जे काही दुसरे माणसाचे जर आणि त्यांना त्यांना सांगायचं ते सांगतात आणि आपली भूमिका स्पष्ट आहे. आमच्या दुसरी भूमिका आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जातीसाठी ही भूमिका सरकारची आहे. कारण आपण समाजाला असं वाटतं की त्यांना समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाला न्याय देईल. जाहीरपणे आपण भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही मनामध्ये बाळगू नका. तुम्ही ते आंदोलन प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी केलेलं आहे. सरकारची भूमिका खूप वेगळी आहे. आताच्या जे मांडलेले हे मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळी मंडळी जी तज्ज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये आपला न्याय विभाग आहे, आपली सुद्धा पण यामध्ये घेतलेले आहेत. हे सगळे आम्ही मुस्लिम मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे. ही वकिलांची फौज पण आहे. सर्व या विषयांमध्ये आपण पॉझिटिव्ह आणि याच्यामध्ये आपण सकारात्मक जे आहे ते आपण त्याच्यातून मांडतो. सिद्धू साहेब, आपला एक आणखी विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या 2 दिवसात वापस घेऊन मिळले होते, त्याला आता 4 महिने पूर्ण झाले. 2 दिवसात आंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊन म्हणून सांगितले होते आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊन म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्या ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्याच कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांना हल्ला झाला आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत. त्यातला एकही गुन्हा आणखी मागं झालेला नाही. उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीडमधले काही उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडं नाव घेऊन अटक केलेली. काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झाले त्या दिवशी त्या गोंधळामुळं त्या म्हणून मेस बघायला गेले होते. ते पोरंसुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे ते 2 मुद्दे केसेस आणखी एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. एकच मी सांगतो, या मुद्द्यावर शब्द दिल्यानंतर आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माणसं त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहे त्या तातडीने करायला लागतो. त्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, ते निष्पाप आहे, त्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही 2-3 महिने प्रोसेसला फिरा आमचे लोक प्रोसेस चालू केली यांनी. हो आंदोलनाच्या अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतराविरुद्ध त्याच्याची कामगिरी आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याची. मग काय स्टेटमेंटला बोलतो टाकता 4 महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक घेऊन टाकायला लागलेत मध्ये. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक त्यामध्ये काय घेतात. आमच्या लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलं, यांना शेतात सुद्धा जाता येत नाही. आता सुद्धा काही प्रोसेस सुरू नाही. महाजन साहेब काय प्रोसेस सुरू नाही. प्रोसेस तुमच्या भागात टाकला नाही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेलं की दाखवतो यांना. तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेलं की दाखवतो यांना मागं घ्यायला होतो. तुम्ही गेलेले 1 महिना झाला. असल्या कसल्या सूचना आमच्या पुरे लोक मध्ये टाकल्यावर रक्तात सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं. तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही ते केसेस तुम्ही मुद्दाम मागं ठेवलेले. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय करायचे लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? आता शिंदे मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकर आहे. काही एक प्रोसेस प्रमाणे
त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाही तर तुम्ही घ्या अथवा नका घेऊ. आता आम्ही आता पत्करायचं ठरवलंय आता. नाही ना, पण आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नाही विलाज आहे. आता तुम्ही ते फुटी विकून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला फक्त माहीत झालं आता. परंतु आमचं म्हणणं, आमची चूक काय होती, तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 440 अधिकारी गेले पाठी. आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळं, गोळीबार केल्या कशामुळं, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटले, त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्या घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला मग शिंदे साहेब बैठक संपू आपण, मला चेहऱ्यावर वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांच्या डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागल्या. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन नाही का? आपल्याला बघा सकारात्मक बातमी द्यायची, आपल्याला पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं आणि म्हणून नवीन आपण हे ठेवायची नाही. हे सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्याकडून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही हक केलेले आहे ते आपण मार्गी लावू. कारण सरकारची भूमिका अशी वाकडी नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही कुठे आले आणि उद्या तीच राहणार. मग आता शेवटचं सांगतो फक्त, 83 क्रमांकाला माझे 1-2 मुद्दे येतात तेवढे सांगतो मी. माझे 2 मुद्दे सांगतो, मग तुम्हीच बोला. नाही, 2 मुद्दे तेवढे सांगतो, मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच्या ओबीसी यादी होती. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या, हाही लिहून घ्या. दुसरा मुद्दा, ज्याला घ्यायचं ते घेईन, नाही तर नाही घेणार. तिथं का जोर जबरदस्ती नाही. कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगता येईल मराठा कुणबीबद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगता येईल मराठा आणि कुणबीबद्दलचं. सातारा संस्थानचं खानेसुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिले, त्यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच सिद्ध होतंय. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून घेता येत आहे. आपण ते द्यावं, किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत, एक की सोयरे, सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं, ही एक मागणी. यानुसार हे शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा, आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्या ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. देवीला मध्ये आपण पुरावे घेतले पाहिजे, मध्ये घेतले पाहिजे, पोलीस पाटलाकडे पुरावे घेतले पाहिजे, किंवा नोंदी आपण म्हटले आहे लसीकरणच्या वेळी आता एक जागृतीचं आपल्याला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना लगेच आदेश दिला की आपण पुरावे जमा करा आणि अशा आधार जर पुरावे सापडले तर आपल्याला भरपूर मोठ्या प्रकारचे कागद कुठं आता त्या उर्दूला मराठीकरण करून त्याचा लगेच कसं काय दस्त देतात, मोठा निर्णय आहे, त्याची लहान निर्णय नाही. दुसरा आपण पाहिजे का त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं हे कधी आजच्या बैठकीत का या सगळ्या याच्यामध्ये जेवढे पुरावे अधिक आपल्याला
हो 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 ते 40 झोनचा टाईम संपतो. आरक्षण नेमकी सण आहे हा यायला लागलाय येतो येतो आता इथं मला वाटलं मला काढून दिलं का तर मला असं वाटतं आपण भूमिगत सोडू, आपण पॉझिटिव्ह राहू, सकारात्मक राहू आणि मनात सुद्धा अशा अपेक्षा आहे त्या शिंदे साहेबांनी जर शिवाजी महाराजांना आणि तुमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. आज आम्ही जे काही सोबत आहोत तुमच्या प्रामाणिकपणे बोलतो त्याच्यामुळे आम्ही सोबत आहोत. आणि मला असं वाटतं की आपण